रिलेटेड टू सर्कल्स आपण केलं होतं. आपण त्याच्या एक्सरसाइज पण केलेल्या आहेत. ठीक आहे. एक्स्ट्रा घेऊ आपण, डोंट वरी. तर माझा आता फोकस आहे आधी चॅप्टर संपवणं. मग आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस तर खूप करायची. तुम्ही कंटाळताल, "बस झालं सर" म्हणा. तेवढं मी आता या सुट्ट्यामध्ये मी काय माशा मारल्या नाही. मी खूप सारं मटेरियल तयार करून ठेवलंय तुमच्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही त्याला किती पूर्ण करता हे माझं म्हणजे पाहणं आहे मला. तर तर या सगळ्या गोष्टी पाहता आपण मॅथेमॅटिक्समध्ये आता एका टप्प्यावर आलोय. सरफेस एरियाज अँड व्हॉल्यूम्स हा एक चॅप्टर आहे. पण माझ्या बकेट लिस्टनुसार आपण आधी छोटे चॅप्टर पूर्ण करूया. तर आपण आज स्टार्ट करूया प्रोबॅबिलिटी. हा एक असा चॅप्टर आहे. बघा हां, 10वी ला हा एवढा असतो. हा चॅप्टर 12वी एवढा. हा चॅप्टर आत्ता सुपरलेटिव्ह डिग्रीनुसार ईझीएस्ट आहे. इथे हार्डेस्ट आहे. जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स, ट्रिपल आयटी हैदराबाद यूजीईई, बिटसॅट, व्हीआयटी, एमआयटी, एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई, त्याच्यानंतर आयसीएम चेन्नई या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स टेस्टमध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा चॅप्टर. हा एक चॅप्टर आहे. इट इज द बेसिस ऑफ कॉम्प्युटर सायन्स. आपण सेट थिअरी 9th स्टँडर्डला शिकली होती, आठवत असेल तर. खाली बसून तिकडे. सेट चॅप्टर शिकला होता. हा चॅप्टर सेटचाच एक मोठा भाऊ आहे. प्रोबॅबिलिटी बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही. हे एक टूल आहे. ह्युमन ब्रेन किती मोठं काम करू शकतो. ह्युमन ब्रेन किती पॉवरफुल आहे, ते प्रोबॅबिलिटीने कळतं. प्रोबॅबिलिटीचा एक व्हर्जन आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. पी-अँड-सी म्हणतात त्याला शॉर्टमध्ये. पी-अँड-सी आहे. या दोघांच्या मध्ये एक सँडविच झालेला चॅप्टर आहे. मग याच्यामधला बायनॉमियल थेरम. पूर्ण 11वी-12वीच्या सिलेबसमध्ये मॅथ्सच्या 32 चॅप्टर्समध्ये 10 चॅप्टर आहेत जे एकाच लेव्हलचे. म्हणजे ते एकावर एक डिपेंड आहे. तर प्रोबॅबिलिटीला आपण 10th स्टँडर्डला आपला एक खूप चांगला फाउंडेशनचा चॅप्टर म्हणून शिकायचा आहे. तुमच्या सिलेबसमध्ये तो फार छोटा असेल, पण त्याचा अंडरस्टँडिंग खूप डीप असला पाहिजे. सोपे क्वेश्चन्स नसतात ह्याचे. ह्याचे क्वेश्चन्स खूप टफ असतात. ह्याचे टफ केव्हा होतात? जेव्हा ह्याच्यामध्ये पी-अँड-सी मिक्स होतं. बायनॉमियल मिक्स होतं. तेव्हा हे क्वेश्चन टफ बनतात. तुम्ही काय शिकता लहानपणी? मी आता सांगितल्याप्रमाणे छोटा सर्कल शिकतात. एक कॉइन टॉस केला, हेड किती पडला, टेल किती पडला. एक डाय टाकली, 1 to 6 आले. 2 डाईस टाकल्या, 36 आले. 52 पत्ते खेळले. है की नाही? ते एक तिथं येतं. हे सगळं शिकताय. आता बघा मॅक्सिमम 3 कॉइन पर्यंत तुम्ही जाता. मॅक्सिमम 3 कॉइन पर्यंत जाता. 12वी चॅप्टर मध्ये हा प्रश्न कसा असतो? एक कॉइन 100 टाइम्स टॉस केला. ठीक आहे? 100 टाइम्स टॉस केला. सांगा ॲट लीस्ट 10 टाइम्स हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती? तर तुम्ही तर सॅम्पल स्पेस लिहिता. H, T एकासाठी. HH, HT, THT 2 साठी. मग ट्रिपल एच, HHT, HTH, HTT, THT, TTH, THH, TTT. हे तुम्ही 8 लिहिता 3 कॉइनसाठी. 4 कॉइनला काय करायचं? 5 ला काय करायचं? 3 पर्यंत आपलं टायर पंक्चर होतं. आणि प्रश्न असतो 100 कॉइन्स. सर मग त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा का? नाही लिहायचा. त्याच्यासाठी ग्रेट मॅथेमॅटिशियन होते बर्नौली. त्यांनी एक फॉर्म्युला बनवला. त्याला बर्नौलीज ट्रायल म्हणतात. तो फॉर्म्युला फक्त असा दिसतो, शिकायचा नाही. याच्याने तुम्ही प्रोबॅबिलिटीचे कितीही मोठ्या सॅम्पल स्पेसचे क्वेश्चन्स असे करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. याला म्हणतात बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. आता हे तुमच्या डोक्याच्या बाहेर. मी म्हणल्याप्रमाणे हा कोण आहे? पी-अँड-सी आहे.
काय इव्हेंट्स आहेत, हे त्याचे कॉम्प्लिमेंट्स आहेत. तर हे बर्नौलीने दिलेला फॉर्म्युला, ह्याला बर्नौलीज ट्रायल म्हणतात. तर हा प्रोबॅबिलिटीचा माउंट एव्हरेस्ट आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. त्यासाठी आधी तुमचं अंडरस्टँडिंग खूप डीप पाहिजे. म्हणून हा चॅप्टर परत आपण पहिल्यांदा शिकत आहोत असं समजून शिकायचं आहे. तुम्ही 8th स्टँडर्डलाही शिकलेला आहे. यू नो दॅट. ठीक आहे नाही? मला वाटतं आपण हा साधारणतः 8वीच्या आधी पण एकदा कधीतरी शिकला असेल. तसा तर 8वीलाच पहिल्यांदा शिकलेला असतो. ठीक आहे? तर प्रोबॅबिलिटी यालाच आपण एक नाव देतो, गेम ऑफ चान्स. गेम आहे हा एक प्रकारचा. आपण हे पाहतो आज हवामान खात्याने सांगितलं, की मराठवाड्यामध्ये येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा. आता ह्युमिडिटी 75% झाली आहे. तर नक्की पाऊस पडणार. तर पाऊस पडण्याची शक्यता 90%. दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीमुळे आपण प्रेडिक्शन करू शकतो. आणि हे प्रेडिक्शन म्हणजे कुठल्या पोपटाने काढलेलं कार्ड नाही. एखाद्या साधूकडे गेलं, रस्त्यावर बसलेल्या, मी भविष्य सांगतो. मग ते पोपट एक कार्ड काढते, ते नंबर बघते आणि त्याच्यावर सांगते तुझं असं होईल, तसं होईल. दॅट इज नॉट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इज अबाउट प्रेडिक्शन युजिंग मॅथमॅटिकल मॉडेलिंग. मॅथमॅटिक्स हा एक असा सब्जेक्ट आहे, जो खरं भविष्य सांगतो, खोटं नाही. मॅथ्सने सांगितलेलं भविष्य 100% खरं असतं. समजून घ्या. आता एआय तेच करतंय. तुम्ही पेपर सोडवता, त्याच्यात टाकता, त्या एनालिसिस करते आणि क्लिअर सांगते, "बेटा तू कुठे आहेस? कसा आहेस? काय आहेस? काय करायला पाहिजे?" आणि ते जे सांगते ना, हे विनाकारण सांगत नाही. ते ॲनलाईज करते. ते ॲनलाईज करण्याच्या मागे हा चाप. समजून घ्या. एआय तयार करणारे माणसं, त्यांनी सांगितलंय जगात आधी, आत्ता आणि नंतर एकच विषय राहणार मॅथेमॅटिक्स. तो एकच विषय आहे, जो तुम्हाला हे युनिव्हर्स समजून घ्यायला शिकवतो. पण एआय शिकायचा असेल तर 2 विषय चांगले शिका. मॅथ्स एंड फिजिक्स. फ्युचरमध्ये हे 2च विषय आहेत, जे तुम्हाला एव्हरी टाईम पुढे ठेवणार. एव्हरी टाईम. तर ह्याला आपण गेम ऑफ चान्स म्हणतो. ह्याचं मराठी नाव फार छान आहे. या चॅप्टरला मराठीमध्ये संभाव्यता म्हणतात. Probability is not possibility. Very important term. Otherwise, this chapter might have the name as possibility, and it's never certainty. हे काहीच नाही. पॉसिबिलिटी नाही. दिस इज नॉट शक्यता. दिस इज संभाव्यता. हे संभाव्य. आपण म्हणतो ना मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स इन एक्झाम. दॅट इज प्रोबॅबिलिटी. कशावरून सांगतात? गेस कसा दिला जातो? मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन जे म्हणतात ते प्रोबेबल इज प्रोबॅबिलिटी. ते कसे आले? प्रोबॅबिलिटीचा सगळ्यात चांगला यूज तुला होऊ शकतो इन युअर चेस गेम. चेस बोर्डचे क्वेश्चन्स आहे जेईई मेन्स मध्ये. तू ते क्वेश्चन जर सॉल्व्ह करायला शिकला तर तुझा गेम 10x फास्ट होईल. तुझे खेळतोस त्याच्यापेक्षा. समजून घ्या. मी बरेचसे गेम मॅथ्स येते म्हणून शिकलो. बरेचसे गेम. कॅरम बोर्डमध्ये माझं जॉमेट्री खूप छान आहे. मी अँगल कितीने मारायचा हे मला फक्त कळतं. मी कॅरम बोर्डचा स्क्वेअर पाहून किती अँगलने, किती वेलोसिटीने जाऊ शकते हे मी प्रेडिक्ट करतो. म्हणून मी आजपर्यंत कॅरममध्ये हरलो नाही. बिकॉज ऑफ मॅथमॅटिक्स. हे सांगायलो. हे सगळे जे गेम्स बनवलेत, हे लॉजिकल थिंकिंगचे गेम्स आहेत. व्हेरेव्हर इज लॉजिक देअर इज मॅथ्स. हे लक्षात ठेवा. तर प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला काही टर्म्स समजून घ्यायच्या. आता हा चॅप्टर असा आहे, याची स्वतःची एक लँग्वेज आहे. ठीक आहे. त्याच्यातली सगळ्यात पहिली टर्म असते बेटा. मी आता जे सांगायलो ना खूप मन लावून शिका. हेच तुमचं जेईचं फाउंडेशन पण आहे. आता आमचा आता पूर्ण सिलेबस संपलाय आमचा जेईचा. पूर्ण आता आमची पूर्ण प्रॅक्टिस चालू आहे. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट रँडम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट शब्द सगळ्यांना माहिती. रँडम शब्द पण माहिती. पण हे दोन एकत्र येण्याचा अर्थ वेगळा आहे. रँडम एक्सपेरिमेंट काय आहे? बघा. नंबर 1. एखाद्या एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट केव्हा म्हणतात? म्हणा विच हॅज मोर दॅन वन आउटकम.
एक पेक्षा जास्त आउटकम असला पाहिजे. आउटकम म्हणजे फायनल आउटपुट. असा कोणताही एक्सपेरिमेंट ज्यामध्ये रिझल्ट एक पेक्षा जास्त पाहिजे. सिंगल रिझल्ट इज नॉट रँडम एक्सपेरिमेंट. एक पेक्षा जास्त. पहिली कंडिशन. त्याच्यानंतर म्हणा नो प्रेडिक्शन ऑफ आउटकम्स. म्हणजे तुम्हाला एवढं माहिती आहे, की मी एक कॉइन टॉस केला तर काय होईल? पण आत्ता तेच होईल याची गॅरंटी नाही. नाहीतर क्रिकेटमध्ये टॉस झालाच नसता. आधीच माहीत असतं, की ह्याला हेडच पडणार आहे. मग ते टॉस करायचंच कशाला? तर ह्याच्यामध्ये एवढं माहिती आहे, हेड किंवा टेल पडेल. बघा 2 आउटकम आहेत, 2 आउटकम आहेत. टॉसिंग अ कॉइन इज अ रँडम एक्सपेरिमेंट. Why? Because it fulfills two conditions. One condition, it has more than one outcome, head or tail, not only head. एकच आउटपुट असेल तर तो रँडम एक्सपेरिमेंट नाही. कारण काय एक पडणार आहे ते तर फिक्स माहिती आहे. मी जर एका बॉक्समध्ये एक नंबर कार्ड टाकलं, माझ्याच हाताने लिहिलेला, त्याच्यावर 10 लिहिले आणि टाकला आणि मी हात टाकून काढून म्हणालो, चला ह्याच्यातून 10 निघण्याची प्रोबॅबिलिटी सांगा. अरे एकच टाकलाय 10 मला माहिती आहे. तर तो काय रँडम एक्सपेरिमेंट आहे? नाही. 1 to 100 नंबरचे कार्ड करून टाकले. असं करून त्यातून एक कार्ड काढलं. सांगा मी काढलेले कार्ड 5 चा मल्टिपल असण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे? दॅट इज रँडम एक्सपेरिमेंट. 5, 10, 25, 30, 100 पर्यंत जायचं आपल्याला. एवढं तर माहिती आहे 100 पेक्षा जास्त येणार नाही. हा एक्सपेरिमेंट तुमच्या लॉजिकला डेव्हलप करतो. तर असा एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये आउटकम्स मोर दॅन 1 आहे. मन लावून शिका. मी आज खूप चांगलं शिकवायच्या मूडमध्ये आहे. सेकंड, नो प्रेडिक्शन ऑफ आउटकम्स. आता एक्झॅक्ट यावेळेस काय येईल याचं प्रेडिक्शन नाही. मी जर एक कॉइन टॉस केला, तर मी फक्त म्हणू शकतो हेड टॉस केलं. टेल पडल्यावर काय करणार? हेड पडलं तर आपलं लक. म्हणून त्याचं नाव आहे गेम ऑफ चान्स. तर तिथे तुम्हाला चान्स लागेल. एवढं माहिती आहे की हेड पडेल किंवा टेल पडेल. पण एक्झॅक्ट तेच पडेल. हॅज नो प्रेडिक्शन. सो इट्स रँडम एक्सपेरिमेंट. तर रँडम एक्सपेरिमेंट नेहमी जेव्हा या 2 कंडिशन पूर्ण होतात, त्यालाच रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. मॅथेमॅटिक्स शिकतोय आपण, इंग्लिश ग्रामर नाही. तर लक्षात ठेवा. या 2 गोष्टी झाल्या त्याला रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. मग काय असते सर? ह्याच्यानंतरची सेकंड टर्मिनॉलॉजी असते. सॅम्पल स्पेस. तुम्ही जे 8वी ला शिकलात ना, तेव्हा हे नावं नव्हती. टोटल आउटकम्स असा शब्द होता. समजलं? या टोटल आउटकमला सॅम्पल स्पेस म्हणतात. आता हे हे प्रॉपर नावं आहेत. हे आता कॅरी फॉरवर्ड होणार पुढे सगळ्या क्लासेसमध्ये. इव्हन तुम्ही पी करा मॅथेमॅटिक्समध्ये पुढे चालू. म्हणजे 12वीच्या नंतर 10 वर्ष शिका अजून. हेच नावं येणार. तर सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय कॅपिटल एस. कॅपिटल एस ने दाखवतात. आता हा काय आहे? बघा, इट इज द सेट आहे म्हणजे मॅथेमॅटिक्समध्ये सेट कशाला म्हणतात? अ वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. 9th स्टँडर्डला त्याची पहिली डेफिनेशन आहे. सेटची डेफिनेशन आहे. संच कशाला म्हणतात? काही गोळा केलं म्हणजे सेट होत नाही. काही गोळा करण्याला सेट म्हणत नाहीत. मॅथेमॅटिक्स म्हणजे वेल डिफाइन्ड आहे. म्हणजे त्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात. त्याला सेट म्हणतात. तर हा एक सेट आहे. म्हणजे हा कुठलेतरी रूल फॉलो करतो. इट इज द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा वर्ड ग्रुप ऑल पॉसिबल आउटकम्स. तुम्ही जो एक्सपेरिमेंट करताय त्याच्यात काय काय येऊ शकते हे तुम्हाला माहित असणं. सगळं एकही सुटला तर तो एक्सपेरिमेंट फेल आहे. एक कॉइन टॉस केला तर 2 आउटपुट येणार. तर 2 काय? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस का? मी तेवढं सॅम्पल घेतलंय. मला जे काम करायचंय. कॉइन तर मी कितीही टॉस करू शकतो. हो की नाही? त्याचा अर्थ काय मी इन्फायनाईट टाईम करायचं का? नाही. तो कुठलं तरी करायचं. तर त्यासाठी मी काय करणार? एक सॅम्पल घेणार. त्या सॅम्पलवर मी एक्सपेरिमेंट करणार. म्हणून त्याचं नाव आहे सॅम्पल स्पेस. नुसता स्पेस नाही.
वर्डचं मिनिंग समजून घेत चला. इट्स अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस एक सेट असतो कोणाचा? ऑल पॉसिबल आउटकम्स. व्हेरी इम्पॉर्टंट. त्या सगळ्यांना आपण लिहिणार मॅथमॅटिक्स मध्ये. मग पुढची घटना असते इव्हेंट. मी चॅप्टर शिकवताना तुमच्या सिलेबसमध्ये जे आहे आणि जे नाही सगळं शिकवणार आहे. 10वीच्या लेव्हलचं पण पुढे नाही जाणार. इव्हेंट्स. इव्हेंटला कॅपिटल ई ने दाखवतात. In state board books, you will find events are denoted by capital A, capital B, capital C. It uses different notation. But standard notation for JEE Mains and CBSE follows is capital E. तर ही सवय आतापासून तुम्हाला लागली पाहिजे. इव्हेंट काय आहे? महत्वाचे शब्द येतात बेटा. इट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. जेव्हा मन झाला अभ्यासाचा मूड झाला व्हिडिओ काढून बघायचा, मजा येईल. लक्षात घ्या काय असतो? सबसेट असतो कोणाचा? सॅम्पल स्पेस. सबसेट काय असते आठवते? 2 सेट आहेत, त्यात एक मोठा एक लहान आहे. तर लहान्या सेट मधले सगळे एलिमेंट्स जर मोठ्यामध्ये असतील तर लहाना मोठ्याचा काय आहे? सबसेट. म्हणजे बघा, मी जर एक कॉइन टॉस केला तर सॅम्पल स्पेस H, T आहे. मग मी जर म्हणलं मला एक हेड पाहिजे तर तो हेड त्याच्यात आहे की नाही? H, T मध्ये आहे की नाही? हेड सोडून टेल पण आहे. पण मी सबसेट म्हणतोय. माझा विचार फक्त हेड येणं आहे. तर हेड काय झाला? इव्हेंट झाली. काय काय इव्हेंट करता येतात? बघा, मी जर एक कॉइन टॉस केला तर मी वेगवेगळ्या इव्हेंट डिफाईन करू शकतो. कशा? बघा, अ कॉइन इज टॉस्ड. मी आता जे सांगतोय त्याला आपण नावं देऊ. अ कॉइन इज टॉस्ड, रँडम एक्सपेरिमेंट. ठीक आहे? मग सेट मध्ये लिहिलं कर्ली ब्रॅकेट लावून H, T सॅम्पल स्पेस. इव्हेंट आता डिफाईन कर. गेटिंग वन हेड आहे. गेटिंग अ टेल. गेटिंग अ हेड अँड टेल आहे ना? हेड आहे, टेल पण आहे. नीट बघा. गेटिंग टू हेड्स. एका कॉइन मध्ये 2 हेड येतील का? नाही. मग ही इव्हेंट नाही का? इव्हेंट आहे. तिला मॅथमॅटिक्स मध्ये इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतात. एक कॉइन टॉस केल्यावर H, T आहे. तर 2 H कुठून येतील? एकच H आहे ना. तर तुम्ही इव्हेंट म्हणायला म्हणून म्हणताय, पण ते सॅम्पल स्पेस मध्ये तर पाहिजे. म्हणून त्याचं नाव आहे सबसेट. समजलं? सबसेट असतो. तर सेट नोटेशन म्हणलं नाही, सेटचंच व्हर्जन असतं हे. हे सगळे चॅप्टर सेट नोटेशनला फॉलो करतात. आणि सेटमध्ये आपण कोणताही सेट कसा लिहितो? कर्ली ब्रॅकेट्स यूज करून. अँड सो वी यूज कर्ली ब्रॅकेट्स थ्रू आउट दिस चॅप्टर. इथपर्यंत कळलं? हा बेसिक आहे. हे सगळे टर्म्स आहेत. त्या टर्म्सवर हा चॅप्टर चालतो. आता मी तुम्हाला याच्यात एक चांगली गोष्ट शिकवेन. टाइप्स ऑफ इव्हेंट्स. आता याच्यामध्ये एक असते बघा, सर्टन इव्हेंट. ठीक आहे? एक असते. मी म्हणलं ना काही गोष्टी पुस्तकात असतील, काही नसतील. एक असते इम्पॉसिबल इव्हेंट. एक असते म्हणा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. म्हणा एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. या 4 टाईपच्या खास इव्हेंट आहेत. सर्टेन इव्हेंट अशी इव्हेंट असते ज्याची प्रोबॅबिलिटी 1 असते. सर्टन आहे म्हणजे ही निश्चित घटना, ते होणारच. इम्पॉसिबल इव्हेंट प्रोबॅबिलिटी 0 असते. 2 कॉइन टॉस करायला मला 50 हेड पाहिजे. नॉट पॉसिबल. सो इम्पॉसिबल इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह आर समहाऊ डिफरंट. याला आपण एक्झाम्पलने समजून घेऊ. चला, मी लिहितो रँडम एक्सपेरिमेंट. लक्ष द्या. 2 कॉइन्स टॉस्ड. आज एक खास ट्रिक शिकवतो तुम्हाला. 2 कॉइन्स टॉस्ड. सॅम्पल स्पेसला. हा रँडम एक्सपेरिमेंट आहे ना? छान. सांगता येते का केव्हा काय पडेल? केव्हा काय पडेल सांगता येते? एकूण काय पडेल सांगता येते?
ऑल आउटकम्स आर ऑलरेडी नोन, सॅम्पल स्पेस, बट नो प्रेडिक्शन. तरच रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. उगाच आरी लिहायचं नाही, शाई वाया घालायची नाही. डिजिटल असले तर काय झालं? 2 कॉइन टॉस केले, सॅम्पल स्पेस लिहा कर्ली ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे? एच एच, एच टी, टी एच, टी टी. सर 3 आता आम्ही पाठ करतो. 3 कॉइन पडले की पाठ करतो. 4 मध्ये तर अजून पाठ करतो. जो पाठ करतो तो मॅथमॅटिक्स शिकत नाही. मी तुम्हाला एक खास गोष्ट शिकवतो. म्हणून आज एक ट्रिक शिकवतो. चला, बेस घ्या 1 कॉइन. मग मी जातो 2 कॉइन्स. मग मी येतो 3 कॉइन्स. आपल्या सिलेबसमध्ये 3 पर्यंत असतं. ठीक आहे? 3 पर्यंत असतं. 1 तर शेमडं लेकरू सांगते. 1 कॉइन टॉस केला तर एच, टी. आता ऐका. सर 2 आम्ही पाठ केले. 3 आम्ही रात्रंदिवस पाठ करतो. 4च्या नादी लागत नाही. असं नाही. 4 नाही, 400 कॉइन टॉस केले तरी तुम्ही सांगू शकता. आता मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट पॅटर्न्स. पॅटर्न शोधा, सगळं सापडतंय. बघा काय करायचं. 1 कॉइनचा जो रिझल्ट असतो ना बेटा, त्याला करायचं कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. कॉपी पेस्ट. समजलं? 1 कॉइनचा रिझल्ट घ्या. 2 कॉइनसाठी त्याला कॉपी करून घ्या. बघा मी काय सांगितलं माझा खेळ. पहिल्याच्या दोघांच्या आधी एच लिहा. दुसऱ्या दोघांच्या आधी टी लिहा. बघा 2 कॉइनचा सॅम्पल स्पेस तयार. वाट नाही करायचं. एच-टी, एच-टी. पहिल्या ग्रुपला एच-एच, दुसऱ्या ग्रुपला टी-टी. बघा एच-एच, एच-टी, टी-एच, टी-टी. आया कुछ मजा? सर 3 साठी काय करायचं? याला कंट्रोल सी प्लस व्ही केलं. आता याला सी प्लस व्ही करायचं. काय करणार? एच-एच, एच-टी, टी-एच, टी-टी. याला करा कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. केलं? आता आधी लिहा एच, नंतर लिहा टी. झाला 3 कॉइनचा सॅम्पल स्पेस तयार. पार्ट करायचा नाही. आहे की नाही इंटरेस्टिंग पॅटर्न? पार्ट करायचं नाही. बघा एच-एच-एच, एच-एच-टी, एच-टी-एच, एच-टी-टी, टी-एच-एच, टी-एच-टी, टी-टी-एच, टी-टी-टी. नो वन इज रिपीटेड. सांगा 4 ला काय करता? कॉपी पेस्ट. पहिल्याच्या आधी एच-एच-एच, टी-टी-टी. झाले ते. किती येतील? 16. सर याला काय पॅटर्न असते का? 100% असते. कमीत कमी 2, मग 4, मग 8, मग 16, मग 32. हे तर कम्प्युटर सायन्स आहे. बायनरी नंबर्स. मतलब क्या? 2 चा पॉवर 1, 2 चा पॉवर 2, 2 चा पॉवर 3. ही गाडी पळवा. 2 चा पॉवर n. तर जेवढे n आहे नंबर ऑफ कॉइन्स. तुम्हाला जर ही यादी लिहायचं काम देत नाही. जेईई मेन्स यादी लिहायला सांगत नाही. ते असलं काय उगाच आपण काय कुठले रोजगार हमी योजनेतले कामगार नाहीत, की माती खणान उगाच कुठेतरी फावड्यानं काढून तिकडे फेका. ते काम नसतं. जेईई मेन्स तुम्हाला हे न लिहिता त्याच्यातलं काहीतरी विचारतं. हेच आहे. मॅथ्स असं शिकायचं असते. पाठ करत बसले ना ह्याच्यासारखा घाण विषय नाही. आणि याला समजून घेतलं तर ह्याच्यासारखा चांगला विषय कोणत्याच जन्मात सापडणार नाही. समजून घ्या. 2n. n काय आहे? नंबर ऑफ कॉइन्स. कॉइन साठीचा जो बेस असतो तो 2 असतो. सर बेस 2 का घेतला? एका कॉइन मध्ये कमीत कमी 2 तर आहेतच. म्हणजे तुमची सुरुवातच 2 च्या बेसने होते. मग पॅटर्न आहे. मग 4 आले. मग 8 आले. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते पण समजून घ्या. हे किती सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट आहेत, तर ह्याला तुम्ही 8 लिहू नका, रॉंग. हे 4 आहेत. कसं काय सर? याला 1 म्हणतात. 2 कॉइन आहेत तर 2च्या ग्रुपला 1 म्हणा. 3 कॉइन मध्ये याला 1 म्हणतात. तर ह्याच्यामध्ये असे किती आहेत? 4. याच्यामध्ये 8. तर 3 कॉइन असतील तर 3चा ग्रुप. 4 असतील तर 4चा ग्रुप. समजायले? तर आता कळलं हे कसं करतात? आगे बढ़ो. पीछे चलो.
एस मध्ये काय केलं मी? एच-एच, एस-टी-टी, एच-टी-टी. आता मला एवढं तर वाटतंय आज इथून जाताना एक नवीन गोष्ट शिकलात. पाठ करायचं काम नाही. आता परीक्षेत 3 कॉइनचं डोक्याला ताण देऊन आठवायचं नाही. मस्त रफमध्ये बाजूला लिहून टाकायचं. झालं काम. एकही केस सुटत नाही. आधीच केस राहत नाहीत. ते कशाला सोडायचे? आता मला सांगा, मला कोणती इव्हेंट शिकायची आहे? म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. मी ह्याच्यातून घेतो इव्हेंट 1. नीट पहा. इव्हेंट 1 मी घेतो गेटिंग ऑल हेड्स. ऑल हेड्स. तर दोन्ही हेडच पाहिजे मला. 2 कॉइन टॉस केल्यावर ऑल म्हणजे किती येणार? 2च येणार. बरं आहे का प्रतीक? सेकंड इवेंट गेटिंग ऑल टेल्स. अब ध्यान से देखो. अब मैं क्या बता रहा हूँ ध्यान से देखो. ॲट ॲट मोस्ट अजून आपली गाडी पुढे जायची आहे. आता तर चॅप्टर प्रस्तावनेत आहे. चॅप्टर अजून सुरूच झाला नाही. नीट पहा. E1, E2 मी 2 इव्हेंट डिफाइन केल्या. कोणत्या सॅम्पल स्पेसवर? 2 कॉइन्सच्या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये. E1 आणि E2 कॉमन काही आहे का? E1 आणि E2 मध्ये काही कॉमन आहे का? मी E1, E2 बोलायलो सॅम्पल स्पेस नाही. माझ्या कॉन्सेप्टचं नाव आहे इव्हेंट. तर मी इव्हेंटवर बोलणार. सॅम्पल स्पेस तर फक्त ते त्याच्यातून घ्यायचं आहे. हे आपला सोर्स आहे. ही आपली बँक आहे आणि हे आपण पैसे काढायलो. थोडं नीट बघा. हा जो E1 आहे आणि हा जो E2 आहे, यांच्यात कॉमन कोणी आहे का? नाही. सेटमध्ये कॉमनला इंटरसेक्शन म्हणत होते, आठवते? यांचा इंटरसेक्शन एक एम्प्टी सेट आहे. बघा कॉमन कोणीच नाही एच-एच आणि टी-टीमध्ये. नो कॉमन. When two sets or two events have no common element, then those are called mutually exclusive. याचं मराठी नाव अजून अवघड आहे. परस्पर अपवर्जी घटना. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह कसं ओळखायचं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त इव्हेंट दिल्या. E1, E2, E3, E4, E5 किती राहू शकतात? 100 कॉइन केल्यावर काय? हजारो त्याच्यामध्ये मी इव्हेंट्स बनवू शकतो. सगळ्या इव्हेंट्स लिहिल्या आणि पाहिल्या याच्यात कॉमन काहीच नाही. तर तो एम्प्टी सेट झाला. तर लक्षात ठेवा, when two events have no common elements, then those events are mutually exclusive events. म्हणून आपण इथे म्हणतो E1 and E2 are mutually exclusive events. नीट बघा. आता आता मी एक घेतो दुसरा रँडम एक्सपेरिमेंट. One die is थ्रोन. आपण डायला टॉस करत नाही. ठीक आहे. डायला मराठीमध्ये या डायला मृत्यू असं नाही याचा अर्थ. डी-आय स्पेलिंग तेच आहे. डायचा इथे अर्थ असतो फासा. त्याला मराठीत फासा म्हणतात. आपण त्याला गुडगुडी म्हणतो. ठीक आहे ना, याची गुडगुडी असते. तुम्हाला माहिती आहे ना? ही असते ती. ही असते डाय. डाय म्हणायचं नाही ॲक्चुअली ही असते स्टँडर्ड डाय. आता स्टँडर्ड डाय आणि डायमध्ये फरक आहे का? बिलकुल आहे. दोन्हीवर काय असतात? 1 to 6 डॉट असतात. आठवतंय ना? सापशिडी खेळताना वापरतो की नाही आपण? आपण ती थ्रो करतो, थ्रो. थ्रो का करतो? रँडमाइज होण्यासाठी. आपण आज पाहिजे ते घेऊन असं ठेवतो काय? मला आता 6 पडायचे तर वर 6 धरले आणि असे ठेवले. असं नाही करत आपण. ते तर गेमच नाही. समोरचा आपल्याला किती लाथा मारेल. तो गेम सरळ काय सांगतो, हातात घे, टाक. ते कडकड जे पडेल ते पडेल. पाहताना काय बघायचं? 6 पाहिजे, वर दिसेनात, बाजूला बघले, हे बघ माझे 6 पडले. बाजूचं नसते. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असतो. नेहमी नंबर अपिअर्ड ऑन अप्पर फेस. डायचा रिझल्ट आहे. डायमध्ये कोणत्या रिझल्टला फॉलो करतात? अप्पर फेसवर. जो वर दिसतो तो. म्हणून आपण त्याला टाकून सोडून दिल्यावर जो सगळ्यात वर दिसतो, दॅट इज द रिक्वायर्ड रिझल्ट. आता नीट बघा. एक डाय आपण थ्रो केला, तर काय होईल? सॅम्पल स्पेस येईल सर काहीतरी. फारच घाण आला. थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6 बघा. ह्याच्यापेक्षा जास्त काही भेटणार नाही. प्रश्न राहिला स्टँडर्ड डाय काय? तुम्हाला माहिती आहे 1 to 6 डॉट असतात.
मी जर इथे 1 घेतला, इथे 2 घेतले, इथे 3 घेतले, इथे 6 घेतले, दिस इज नॉट स्टँडर्ड डाय. स्टँडर्ड डाय सांगते ऑपोजिट फेसेसची सम नेहमी 7 आली पाहिजे. माहित होतं? लक्षात ठेवा. वर 1 तर खाली 6 पाहिजे. त्याला स्टँडर्ड डाय म्हणतात. ठीक आहे? बाकी आपल्याला डॉट तर कुठेही काढता येतील. ती झाली एक नॉर्मल डाय. पण मॅथेमॅटिक्समध्ये स्पष्ट सांगितलंय स्टँडर्ड डाय. कॉइनला काय म्हणतात? अनबायस्ड कॉइन. अनबायस्ड कॉइन काय असतं सर? शोले पिक्चर पाहिजे सगळ्या शोले अमिताभ बच्चन धर्मेंद्रचा. तर अमिताभ बरं ते नाही माहित चला जाऊ दे. थोडा अलीकडचा हंगामा माहितीये? कॉमेडी मूव्ही हंगामा. परेश रावल त्याची. त्याच्यामधली ती हिरोईन बघा नेहमी चिठ्ठ्या टाकत असते आणि एक चिठ्ठी निवडा म्हणत असते आणि तिला जे पाहिजे तेच भेटत असतं. का माहितीये? ती सगळ्या चिठ्ठ्यावर एकच नाव लिहित असते. तसं शोले पिक्चरमध्ये आता त्या विलन सोबत कोणाला लढायचंय, फाईट करायची. तर ते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चनमध्ये वाद होतो दोघां मित्रांमध्ये. तर अमिताभ बच्चन म्हणतो, "आपण टॉस करेंगे." तर तो टॉस करतो आणि अमिताभ जिंकतो. तिथं जातो, गोळी खातून मरतो. नंतर तो मेल्यावर धर्मेंद्र पाहतो त्या टॉसच्या दोन्ही साइडला एकच आहे, खेळच लिहिलेलं. असा टॉस, असा कॉइन ज्याच्या दोन्ही बाजूला सेम नंबर असेल किंवा सेम लेटर असेल, दॅट इज कॉल्ड बायस कॉइन. बायस कॉइन काय होणार? तुम्ही कॉइन टाकला आणि हेड मागितलं. तुम्हाला माहिती आहे दोन्हीकडे हेडच आहे. काही पडलं तर हेडच येणार. तर मॅथेमॅटिक्समध्ये आपण बायस कॉइन घेत नाही, अनबायस्ड कॉइन. डाय कशी पाहिजे? स्टँडर्ड डाय. बघा हे सगळे शब्द आहेत. या चॅप्टरची टर्म्स आत्ता शिकून घ्या. चांगलं डोक्यामध्ये फिक्स ठेवा. आणि नंतर येतं डेक ऑफ कार्ड्स 52 पत्ते. ते पण स्टँडर्ड असतात. 1 to 10 नंबर कार्ड्स असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक सेटमध्ये किंग असतो. ठीक आहे ना? म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये एकूण किंग्स किती असतात? एकूण 4 असतात. 4 किंग, 4 क्वीन, 1 जॅक असतो. आपण त्याला जोकर म्हणतो. तो ॲक्चुअली जॅक असतो. त्याला जॅक कार्ड म्हणतात मॅथ्समध्ये. हे सगळे फिक्स आहेत. एस कार्ड, फेस कार्ड, नंबर कार्ड्स, ठीक आहे ना? स्पेड कार्ड्स, क्लब कार्ड, हर्ट्स कार्ड, डायमंड्स हे सगळे त्याच्यात येतात. these all are स्टँडर्ड डेक ऑफ कार्ड्स. हे सगळं जे आहे ना स्टँडर्डाइज आहे. त्या स्टँडर्डमध्ये 1 to 6 आलं. आता माझ्या इव्हेंटकडे या. पहिली इव्हेंट आहे गेटिंग ऑल ऑड नंबर्स 1, 3, 5. सेकंड इव्हेंट मी डिफाइन करतो. बघा सबसेट आहे ना याचा. गेटिंग ऑल इवन नंबर्स 2, 4, 6. आता माझा एक प्रश्न आहे. दोघात कोणी कॉमन आहे का? नाही. मग या दोन काय झाल्या? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. सर दोन्ही एक्झाम्पलमध्ये एकच शिकवायला? नाही. हे एक्झाम्पल दोन्ही ते बसतं. हे दोन्ही एक्झाम्पल याला व्हॅलिड आहेत. आता आम्हाला खालचं शिकायचं ना? एक्झॉस्टिव्हचं एक्झाम्पल आहे. एक काम करा बेटा. आपण 2 टाइपच्या इव्हेंट शिकल्या होत्या सेटमध्ये. इंटरसेक्शन आणि एक युनियन होतं आठवतंय? युनियन म्हणजे सगळ्या एलिमेंट्सला एकत्र करा. E1, E2चं युनियन घ्या. युनियन तुम्ही नीट बघा. या दोघांना ॲड केलं तर पूर्ण येस मिळतोय. When 2 events are taken together and if we get sample space, then events are exhaustive. Exhaustive मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की जेवढ्या इव्हेंट्स आहेत 2, 3, 4 जेवढ्या इव्हेंट्स आहेत सगळ्या इव्हेंटचा जर तुम्ही युनियन घेतला आणि तुमचा आन्सर आलं सॅम्पल स्पेस एस आला तो सेट एस मध्ये आला. बघा या दोघांना एकत्र केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 पूर्ण येतात. तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागलं कळलं नाही तुझ्या. मान सरळ कर. वर नाही रे सरळ. हां, याला प्रिपोझिशनही कळत नाहीत. आता बघा E1, E2चा युनियन काय आला? एस. तर याला काय म्हणायचं? एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. समजलं? याला मराठीत म्हणतात सर्वसमावेशक घटना. सर्वसमावेशक घटना म्हणजे याच्यात सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. समजल्या बेसिक 4 टाइप्स ऑफ इव्हेंट्स? मस्त याला इन्स्टॉल करायचं ब्रेनमध्ये. पूर्ण इन्स्टॉल करायचं. स्लोली गोष्टी शिका. फक्त 2 स्लाइड झाल्या दिसते? तिसरी एक आहे शॉर्टकटसाठी होती. आगे बढ़ो. तर कोणकोणत्या इव्हेंट्स आहेत? सर्टन इव्हेंट, इम्पॉसिबल इव्हेंट,
म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एक्झॉस्टिव्ह. तर याच्यापेक्षा अजून असतात का? असतात. आउट ऑफ द सिलेबस सध्या. हे पण आउट ऑफच आहे, पण लक्षात ठेवा. अजून एक टाइपची इव्हेंट असते बेटा. ती खूप महत्वाची आहे. इक्वली लाईकली इव्हेंट्स. याला आम्ही म्हणतो इक्वॅलिटी. भेदभाव नसलेली इव्हेंट. नावच आहे इक्वली लाईकली. इक्वली लाईकली म्हणजे सगळ्यांना सारखं आवडते असं नाही. शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. इक्वली लाईकली इव्हेंटचा अर्थ आहे, नीट बघा. लक्ष द्या, मी काय बोलायलो नीट ऐका. एक कॉइन टॉस केला, तर जेवढ्यांदा हेड पडू शकतो तेवढ्यांदाच टेल येईल ना. एक हेड आहे तर एकच टेल पडू शकतो. ध्यान से देखो. मी जर एक डाय थ्रो केला आत्ताचा 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येक नंबरला एकदाच यायचा चान्स आहे. असं आहे का, की 2 हा बाकीच्यांपेक्षा जास्त वेळा आला? नाही. प्रत्येक जण एक-एकदाच आला. म्हणजे प्रत्येकाला चान्स सेम आहे. तर अशा इव्हेंट्स ज्यांच्या ज्या इव्हेंट्समध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं अकरन्स इक्वल आहे, सेम आहे. तर अशा इव्हेंट्सला काय म्हणतात? इक्वली लाईकली. म्हणजे सगळ्यांना सेम चान्स आहे. आणि आपण अशाच इव्हेंट्सवर जास्त पुढे फोकस करतो क्वेश्चन्समध्ये. आपण जे पुढे फॉर्म्युले डेव्हलप करतो, ते इक्वली लाईकली इव्हेंटसाठीच असतात. तर ही खूप महत्वाची टाइप असते इव्हेंटची. पण मी त्या मागच्या टाइपमध्ये लिहिलेलं नाही, स्पेशल आहे. बघा, इन अ सॅम्पल स्पेस probability of all elements have same chance. अशा इव्हेंटला काय म्हणाल? इक्वली लाईकली. म्हणजे मला इथून या गावाला जायचंय. तर माझ्याकडे इथे जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. चला, 4-5 रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्यावरून जायचा मला एक चान्स आहे. तर हे जे रूट्स आहेत, या रूट्सवरून जाण्याची प्रोबॅबिलिटी इक्वल आहे. म्हणून हे रूट्स काय? इक्वली लाईकली इव्हेंट्स. तुम्ही म्हणता, "सर मॅथ्समध्ये हे आहे का?" हो. हे मॅथ्सच आहे. हे लॉजिक आहे. थिंकिंग शिकायचं. तेव्हाच कळते 100 कॉइन टॉस केल्यावर 6 हेड्स कसे मिळतील. हे डोकं लावायचा खेळ असते. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? तर या चॅप्टरमध्ये आता आपण कव्हर केले बेसिक्स. ओके? फर्स्ट पार्ट. उद्या आपण ॲक्चुअली अजून इव्हेंट्सला डिफाइन करू. एक्सपेरिमेंट्स डिफाइन करायचे. 2 कॉइनचं आपण आलोय आता. 3 कॉइन पर्यंत आलोय. सॅम्पल स्पेस लिहिता येतो आता सगळ्यांना. 1 डाय पर्यंत आलोय. उद्या आपण 2 डाईस पाहणार. त्याच्यानंतर त्याच्यानंतर टेक ऑफ कार्ड्स आणि प्लेइंग कार्ड्स पाहणार. आणि मग त्यांची प्रोबॅबिलिटी काढणार आणि काही प्रोबॅबिलिटीच्या प्रॉपर्टीज शिकणार. प्रॉपर्टीज असतात, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर तुम्हाला एक एम-सी-क्यू येतो. व्हिच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स प्रोबॅबिलिटी और व्हिच डज नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. तर ते कसं ओळखायचं? तर हे प्रॉपर्टीज आहेत. इथपर्यंत काही डाऊट? छान. लेट अस सम अप धिस फॉर टुडे.